फरांदे पार्कमधील हनुमान मंदिरामध्ये बालाजी कल्याणकर यांच्याकडून 20 लाखापेक्षा जास्त निधी। एप्रिल 2023 मध्ये फरांदे पार्कच्या नागरिकांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मंदिरासमोरील पेवर ब्लॉकसाठी निवेदन दिले होते। त्यावर त्यांनी 15 लाख निधी देखील जाहीर केला होता। त्या कामाचे उद्घाटन रक्षाबंधन तसेच तिसरा श्रावण सोमवार निमित्त फरांदे पार्कच्या मंदिरात भूमिपूजन करून नारळ फोडण्यात आले असून या कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर तसेच ग्रामपंचायत सदस्य रमेश पावडे, नितीन सावते, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर बदुरे, गुत्तेदार धनंजय पावडे तसेच फरांदे पार्कमधील प्राध्यापक राम जाधव, जयराम वडजे, वसंत कराळे, राजेंद्र शंकरपुरे, डॉक्टर श्रीराम श्रीरामे, डॉक्टर सुजित येवलीकर, डॉक्टर भारती मडवई, सुनील देशमुख, अश्विनी मैराळ, गंदेवार सर, ठाकूर साहेब, सुदाम चव्हाण, सचिन घुगे, टी.पी. शिंदे, दयानंद माने, प्रसाद माने, साहेबराव वाटेगावकर, दत्तू रायपल्ले, बाबूराव भाकरे, योगाचार्य शिवोपनोर, मोरे साहेब, जोशी सर, मधुकर धर्मापुरीकर, प्राध्यापक डॉक्टर एस.एन. जाधव, डॉक्टर उपलंचवार, गिरीश मुधोळकर, चंद्रकांत महाजन, गणेश ठाकूर, राठोड साहेब, गौर सर, मुक्कनवार सर, कुशल पवार, व्यंकटराव जाधव तसेच इतर अनेक नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुजित येवलीकर, प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर राम जाधव तर आभार प्रदर्शन डॉक्टर भारती मडवई येवलीकर यांनी केले। कार्यक्रम पार पाडण्यासाठी फरांदे पार्क मंदिर समिती तसेच ज्येष्ठ नागरिक आणि तरुण युवक मंडळाने परिश्रम घेतले। आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीमुळे फरांदे पार्क परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्वत्र आमदार साहेबांचे कौतुक होत आहे। आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात फरांदे पार्कच्या कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली। दुसऱ्या टप्प्यात येथील उर्वरित कामासाठी भरघोस मदत करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले। तसेच येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयात भेट देऊन बी.के. अनिता बहनजी यांच्याकडून सत्कार स्वीकारला व पवित्र राखी बांधून घेतली। चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आज फरांदे पार्क येथील हनुमान मंदिर येथे आज भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलता आणि हा कार्यक्रम म्हणजे अचानक काल सर्व ज्येष्ठ मंडळी जाधव काका, कराळे साहेब आणि डॉक्टर येवलेकर आणि सर्व आपले ज्येष्ठ मंडळी माझ्याकडे आलती काल आणि हा कार्यक्रम पेवरचा मागच आपण निधी मंजूर केलता मागच्या करोनाच्या पिरियड नंतर आणि 15 लाख रुपये आपण निधी यायला पेवर ब्लॉकसाठी सुशोभीकरण करण्यासाठी निधी दिलेला आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। तुम्ही म्हणलं तसं जे आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी, खरंच मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं, अजित पवार साहेबांचं, तर खरंच मी त्यांचं अभिनंदन करतो माझ्या मतदारसंघाकडून, माझ्या भगिनीकडून की एवढा चांगली योजना आज राबविण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि ही योजना म्हणजे घरापर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे भविष्यामध्ये आणि त्याबद्दल आज राखी पौर्णिमा आहे, त्या निमित्ताने सगळ्या भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि आज 2 हप्ते आजच्या घडीला 2 हप्ते जमा झालेले आहेत 3,000 रुपये आणि खरंच असं एक योजना राबविलेली की गोरगरिबासाठी फायदा होण्यासाठी आज काही ना काही 3,000 मध्ये आज सणासुदीचं येणाऱ्या भविष्यामध्ये सण आहेत भरपूर, त्याच्यामध्ये सध्या गोरगरिबाला याचा फायदा होईल बाबा, सण चांगले करता येतील आणि खरंच सगळीकडे आनंद उत्सव मध्ये आज भगिनी मनातून मुख्यमंत्री साहेबाला शुभेच्छा देत आहेत। आज एवढी चांगली योजना भविष्यामध्ये आपल्याला राबवायची आहे, या निमित्ताने येणाऱ्या का सुद्धा 31 तारखेपर्यंत राहिलेल्या ज्याचे हप्ते भगिनीचे राहिले ते सुद्धा 2 हप्ते जमा होतील आणि काही अडचणी असतील थोड्या भाव तर सुरळीत होईल ही मी सांगतो। मी मागच्या वर्षाखाली रेस्ट हाऊस ते मोर चौक ते छत्रपती चौक हा रस्ता PWDचा 25 कोटी रुपये मी या रस्त्याला दिलेले आहेत आणि हा रस्ता म्हणजे खूप मोठा आहे, 60 फूट रस्ता, 80 फूट रस्ता आहे, पण काही झाडं 15-20 फुटावर रस्ता आहे आणि बाकी झाडं लावलेली, सायकल ट्रॅक आहे, प्युअर ब्लॉक आहे, त्याच्यामुळे 25-30 फूट असं म्हणजे काहीच काम नाही त्या रस्त्याला
आणि एवढे मोठे मंगल कार्यालय आहेत, आशीर्वाद गार्डन आहे, इकडे एकी संभाजी आहे मंगल कार्यालय, हे मोठमोठे गार्डन आहे. इकडे वस्ती खूप आता वाढलेली आहे, वरच्यावर पावडेवाडी परिसरापर्यंत गेलेली आहे, गावापर्यंत. इकडे मोठा दवाखाना सुद्धा आपण 100 खाटाचा इकडे दवाखाना उपलब्ध केलेला आहे, काम चालू आहे आणि ते सुद्धा मार्ग लागेल. आणि येणाऱ्या आता काळामध्ये 8-10 दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेब कृषी महाविद्यालयाचं सुद्धा उद्घाटन करणार, ते सुद्धा मोर चौकामध्येच त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय, तिथली जागा आहे म्हणजे मतानं 50-60 एकर, त्याच्यामध्ये कृषी महाविद्यालय मोठ्या याच्या चांगल्या वास्तव्यामध्ये आपल्याला तिथं उभं राहायचंय. येणाऱ्या काळात 8-10 दिवसात तिथं सुद्धा भूमिपूजन होईल. आणि एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत या रस्त्यावर, एवढा दवाखाना आहे, कृषी महाविद्यालय आहे, आणि रस्ते छोटे झालेत आणि मंगल कार्यालय आहेत. त्याच्यामुळं मोठमोठे मंगल कार्यालय आहेत. एक लग्न 25-30 हजार लोकसंख्येचं लग्न होते. आशीर्वाद गार्डन खूप मोठं आहे, एके संभाजी मोठं आहे. त्याच्यामुळं हे रस्ता होणं आवश्यक आहे आणि रुंदीकरण आवश्यक आहे. थोडं झाडाची अडचण आलेली आहे. बाबाजीने सुद्धा मला सहमती दिली की बाबा झाडं तोडून दुसरे झाडं लावून द्या आम्हाला. आम्ही सुद्धा सांगितलं या प्रोव्हिजन मध्ये आहे झाडं लावायचं, लगेच साईडला झाडं लावून टाकायची, असं हे सुद्धा प्रोव्हिजन आहे. काही वृक्ष समिती आहे त्याला थोडं कन्फ्युज झालेत, त्याच्यामुळं मी सुद्धा त्याला आज इथं बोलावलं. व काय अडचण आहे, हा रस्ता मोठा करायचा आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये लोकसंख्या वाढत आहे. आपल्या आता घरात नवरा बायको राहतात, आज परिवार एवढा वाढलेला आहे, 5 एका परिवारामध्ये 5 लोक झालेले आहेत आणि लोक रस्ते लहानच आहेत. रस्ते मोठे होणं आवश्यक आहे ना, त्या गरज आहे, आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती केली की बाबा, वृक्ष समितीला केली, बाबाजीला केली की बाबा रस्ता मोठा होऊ द्या. भविष्यामध्ये एवढा फंड येणार नाही, 50 वर्षातही फंड येणार नाही साहेब. एका रस्त्याला कुठं 25 कोटी रुपये देऊ शकतं का? नाही देऊ शकत. पण आमदाराला एवढा फंड देऊ शकत नाही. तेव्हा जेवढाले फंड टाकले आपण, मोर चौक ते पावडेवाडी 60 फुटाचा रोड घेतलाय, तो हा छोटा रोड होता. आता एवढा मोठा सिमेंट रोड पावडेवाडी मंगल कार्यालयापर्यंत रस्ता जाणार आहे. आणि अगोदर जिल्हा परिषद असल्यामुळे आपण त्याला ते हँडवर्क PWD ला घेतला, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. आणि टेंडर झालेले, प्रोसिजर झालेले, काम सुद्धा सुरुवात झालेली. दोन्ही साईड नाले आहे, रस्ता 60 फूट असा रस्ता आहे. आता सगळ्याची मागणी आहे की फरांदे पार्कची एक 100 मीटर जर पुढे आला तर आपल्या फरांदे पार्कला इकडल्या वस्तीला फायदा होईल. मी सुद्धा ते शब्द दिलेला आहे, आपण 100 मीटर वाढून घेऊ, काही चिंता करायचं काम नाही. त्याच्यामुळं मी हे सुद्धा शब्द दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये रस्ते रुंदीकरण वाढणं जरुरी आहे. आज मालेगाव रोड बघा ना, एवढा मोठा रोड आहे, औरंगाबाद पर्यंत मुंबई पर्यंत जाणारे वाहन आहेत, आणि रस्ता आहे 25 फुटाचा. दररोज महिन्याला 2-3 तिथं ऍक्सिडेंट एवढे मोठे होतात, लोक दगावले जातात अक्षरशः, मी पाहतो मग या रोडवर. मग त्याला ते सुद्धा रोड आपण रुंदीकरण मालेगाव रोड वाढीला आहे. आज 200 कोटी रुपये त्या रोडला दिलेले आहेत. आज एवढा मोठा रोड मुख्य रुंदीकरण होणं आवश्यक आहे, कारण पहिले जुने रस्ते, छोटे रस्ते, लोकसंख्या वाढली, डबल लोकसंख्या झाली, त्याच्यामुळे इकडे वस्ती वाढत आहे. नवीन वस्ती असल्यामुळं रस्ते होणं जरुरी आहे. मी समितीला बी आताच हे केली, विनंती केली की आम्हाला थोडं परमिशन द्या. तुमचे झाडे जे आहेत आपल्याला ठीक आहे, झाडं तर आपल्याला वाचवायचीच, फक्त आपल्याला एक रुंदीकरण वाढवायचं आणि झाडं नवीन तिथं तयार करायचं. मी शब्द दिलेले त्या एस्टिमेट मध्ये सुद्धा आहे, झाडं 100% लावून देतो म्हणून शब्द दिलाय. मी तुम्हाला माहिती आहे, एकदा मी शब्द देतो, वचन दिलं जे पूर्ण करत असतो, वचन देत नाही मी कोणाला. आणि एकदा वचन दिलं तर माझ्या खिशातून मी गेलं तर काही हरकत नाही. ठीक आहे, हे होणं जरुरी आहे, रस्ते वाढणं जरुरी आहे, रुंदीकरण वाढणं जरुरी आहे. त्या निमित्ताने सांगतो, सगळ्यांना समितीला झाला, बाबाजीला झाला, विनंती करतो की रस्ता हे होणं जरुरी मोठा. सगळ्यांना परमिशन देण्यात यावी किंवा गुत्तेदार थोडा भीत आहे की गुन्हा दाखल होईल, काही होईल की आपण जर झाड तोडलं तर. हे बरोबर आहे, अचानक जर झाड तोडत असलं पण त्याचा गुन्हा दाखल करू. आता हे झाड हे फायद्यासाठी, जनतेच्या हितासाठी आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला हे जनतेची बी काळजी घेणं जरुरी आहे, तसे झाडाची बी काळजी घेणं जरुरी आहे. त्याच्यामुळे आपण काळजी घेत आहे, बाजूला झाड लावत आहे. आपण एका झाडाला 10 झाडं असे शब्द म्हणजे एस्टिमेट मध्येच आहे, झाड लावून घ्यायची असं. त्याच्यामुळे सगळ्यांना समितीला सांगतो की आता समिती सुद्धा आलेली आहे, विनंती केलेली आहे बाबा झाडं काम होऊ द्या. काम बरंच जरा 6 महिने जरा रखडलेलं आहे. मोर चौक ते रेस्ट हाऊस, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने उद्घाटन झालं, आता ते काम होत नाही. काम कशामुळे होत नाही बाबा, कोणाला वाटतं की मुख्य आमदार साहेबांनी थांबेल, माझा काही संबंध नाही त्याच्याशी. लोक राजकारण करतात त्या गोष्टीत, मी राजकारण करत नाही. मी एक सरळ माणूस आहे, सरळ चालणारा माणूस आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, हे महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या हिशोबाने लोकांनी कार्यकर्त्यांनी बी राहावं. त्या निमित्ताने सांगतो, आम्ही काय कोणावर टीका करत नाही. आम्हाला विकास पाहिजे,
विकास, जनतेचा विकास करायचा आहे, लोकांचा विकास करायचा आहे, लोकांना जाण्या येण्यासाठी सुरळीत रस्ते करायचे, ह्या निमित्ताने सांगतो. आणि सगळ्याला आज राखी पौर्णिमेनिमित्ताने सगळ्या भगिनींना आणि सर्व आज श्रावण सोमवार दिवस आहे, त्या निमित्ताने सर्वांना जनतेस शुभेच्छा देतो.